नमस्कार, मी संजय आवटे. आज एक बातमी आली, वाईट बातमी आहे. सुरेश कलमाडी गेले, सुरेश कलमाडीचं निधन झालं. आणि मला खरं म्हणजे हा एक तो सगळा पट आठवला. एखाद्या माणसाचा पट काय असू शकतो ह्याचा पुरावा म्हणजे सुरेश कलमाडी. सुरेश कलमाडींच्या आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या, त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे चढ उतार आले. मला असं वाटतं की सुरेश कलमाडींच्या आयुष्यावर खरं म्हणजे एखादी फार थरारक अशी वेबसिरीज होऊ शकते, उत्तम कादंबरी होऊ शकते, चांगला सिनेमा होऊ शकतो. एवढं घडलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. मी सुरेश कलमाडी कोणीच नव्हते, तेव्हा अचानकपणे पुण्यात आले. त्यांनी पुणे काबीज केलं. ते पुण्याचे उत्तुंग नेते झाले, देशभरातले सगळ्यात महत्त्वाचे नेते झाले. त्याचा झालेला उदय आणि त्यानंतर ते बाजूला फेकले गेले, तो अस्त. ही सगळी कहाणी इतकी विलक्षण आहे आणि ती कहाणी मी स्वतः जवळून पाहिली अनेक अर्थांनी, संपादक म्हणून, पत्रकार म्हणून. आणि मला असं वाटलं की एक फार महत्त्वाचा प्रवास हा संपला. सुरेश कलमाडी काळाच्या पडद्याआड गेले. सुरेश कलमाडी खरं म्हणजे मूळचे पायलट. ते काही राजकारणी नव्हेत, ते तसे अस्सल पुणेकरसुद्धा नव्हेत. खरं म्हणजे ते मुळात पायलट, स्क्वॉड्रन लीडर वगैरे म्हणून काम करत होते. निवृत्त झाले आणि अर्थातच या लोकांच्या निवृत्ती फार लवकर होतात, त्यामुळे निवृत्त झाले. आणि निवृत्त झाल्यानंतर ते राजकारणामध्ये उतरले. ते काही मुळात तसे केडरमधून वाढलेले होते फार वगैरे असं नाही. पुण्याच्या राजकारणामध्ये आले आणि पुण्याच्या राजकारणात आल्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्यांनी सुरुवातीला युवक काँग्रेसचं शहराध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. त्याच्यानंतर मग ते पुण्यातले हळूहळू महत्त्वाचे नेते होत गेले. सुरुवातीला राज्यसभेचे खासदार झाले, मग लोकसभेचे खासदार झाले. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. म्हणजे तुम्ही गंमत बघा, एक म्हणजे ज्या कालावधीमध्ये इव्हेंट्स नावाची गोष्ट काही फारशी नव्हती, त्या काळामध्ये इव्हेंट हा प्रकार काय असतो ते पुणेकरांना शिकवणारा माणूस म्हणजे सुरेश कलमाडी. मी आता जिकडे तिकडे इव्हेंट आहेत, पण त्या इव्हेंटचा उद्घाटक कोण असेल तो सुरेश कलमाडी. म्हणजे तेव्हा पुण्यातच काय, देशभरामध्ये अशा प्रकारचे इव्हेंट्स नव्हते ज्या प्रकारचे इव्हेंट सुरेश कलमाडींनी घेतले. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असेल, पुणे गणेश फेस्टिवल असेल, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल असेल. मला आठवतं की जेव्हा पुणे फिल्म फेस्टिवल वगैरे व्हायचं किंवा पुणे फेस्टिवल व्हायचं, तर त्याच्या रात्रीच्या पार्ट्या, त्या सगळ्या मैफली, सुरेश कलमाडी हे अशा लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सुरेश कलमाडींचं होतं. त्यांचं काँग्रेसवर, पुणे काँग्रेसवर वर्चस्व होतं. पक्षश्रेष्ठींशी अत्यंत घनिष्ठ असे संबंध होते. त्यामुळे विकास कामासाठी कलमाडींनी पुण्याच्यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला. पुणे म्हणजे कलमाडी आणि कलमाडी म्हणजे पुणे अशा प्रकारचं वातावरण होतं. म्हणजे आता सुरेश कलमाडींच्या जाण्यानंतर, म्हणजे आताच नव्हे, एकूणच सुरेश कलमाडी राजकारणाच्या रिंगणातनं बाहेर गेले. त्यानंतर काँग्रेसला अद्यापही, कलमाडी गेल्यापासून ते या क्षणापर्यंत अद्यापही काँग्रेसला तसा नेता मिळाला नाही. आणि काँग्रेसलाच काय, खरं म्हणजे पुणे शहराला सुद्धा अशा प्रकारचं नेतृत्व मिळालं नाही असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे एक तर त्यांनी खूप गोष्टी केल्या. पुण्याचं नाव जगभर कसं पोचेल, देशभर कसं पोचेल वगैरे यासाठी प्रयत्न केले. पुण्याचा प्रचंड एक पुण्याचा चेहरा म्हणून सुरेश कलमाडी पुढे आले. त्यामध्ये अनेक गोष्टी होत्याच. म्हणजे सगळंच काही बरं होतं असं नाही, अनेक गोष्टी असतात. पण मुळामध्ये ज्या प्रकारचं राज्य सुरेश कलमाडी पुण्यावर करत होते आणि त्यानंतर ते जे काही पूर्ण काळाच्या सगळ्याच बाहेर गेले राजकारणाच्या, हे सगळं जे काही हा प्रवास आहे ना, 2010मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी काही झाली पुण्यात, आणि त्याच्या ती स्पर्धा पण त्यांनी फार जोरकसपणे खरं म्हणजे घेतली. पण त्यावेळी जे काही घडलं त्याच्यामध्ये मात्र दिल्लीत झाली, पुण्यात नाही, दिल्लीत झाली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. आणि त्याच्यामध्ये जो काही आरोप झाला भ्रष्टाचाराचा, त्याचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांना तिहार तुरुंगामध्ये जावं लागलं. नंतर खरं म्हणजे यात काही घडलं नव्हतं, ते काही दोषी नव्हते असं कालांतरानं पुढे आलं सुद्धा. पण तोपर्यंत त्यांची तुरुंगवारी झाली होती, तोपर्यंत त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, तोपर्यंत त्यांना काँग्रेसनं डिसवोन केलेलं होतं. आणि तो काळ असा होता की जरा काही असं घडलं की पक्ष लगेच डिसवोन करायचे, क्लीन चिट वगैरे देण्याची पद्धत नव्हती. म्हणजे सुरेश कलमाडींचा राजीनामा असेल, विलासराव देशमुखांचा राजीनामा असेल, शिवराज पाटील चाकूरकरांचा राजीनामा असेल, मग आता ती कारणं क्षुल्लक वाटतात, तेव्हा ती कारणं फार गंभीर वाटायची. असा तो काळ होता. त्या काळात सुरेश कलमाडींना राजीनामा द्यावा लागला, तुरुंगात जावं लागलं. आणि त्यानंतर मात्र त्यांना पुन्हा कमबॅक करता आलं नाही. खरं म्हणजे हा थोडा प्रवास बघितला पाहिजे. 1974मध्ये स्क्वॉड्रन लीडर म्हणून निवृत्त झाले सुरेश कलमाडी. आणि मग कलमाडींची ओळख ही शरद पवार यांच्याशी झाली. शरद पवार आणि त्यांचे खूप चांगले संबंध होते. म्हणजे अनेकांना आठवत असेल की शरद पवार पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वाधिक लॉबिंग करणारे कोण असतील तर ते सुरेश कलमाडी होते. सुरेश कलमाडींचं इंग्रजी चांगलं होतं आणि सगळ्या कॉर्पोरेट जगामध्ये चांगली उठबस होती.
त्यामुळे लायझनिंग आणि एकूण सगळा संपर्क यात ते बरेच पुढे होते. म्हणजे आता अहमद पटेल गेले किंवा प्रफुल्ल पटेल वगैरे, सुरेश करमाडे हे त्याच पद्धतीचे खूप चांगलं लायझनिंग असणारे असे नेते होते. ते पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मी सांगितलंच, मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते आणि तेव्हा सरकार जनता पार्टीचं होतं अर्थातच. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध जेव्हा चौकशी सुरू होती तेव्हा मोरारजी देसाई नंतर पुण्यात आले होते. तेव्हा कलमाडींच्या नेतृत्वात जोरदार निदर्शनं झाली होती. टिळक रोडवरून मोरारजी देसाईंचा ताफा चालला होता आणि तेव्हा कलमाडींनी त्यांच्यावर चप्पल फेकली होती. त्याच्यानंतर सुरेश कलमाडी हे आणखी मोठे झाले. म्हणजे इंदिरा गांधींना ज्या मोरारजीभाई देसाईंनी विरोध केला ते मोरारजीभाई देसाई पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या ताफ्यावर त्यांनी ज्या प्रकारे निदर्शनं केली त्यांच्या विरोधामध्ये आणि चप्पल वगैरे भिरकावली, त्याच्यानंतर सुरेश करमाडे हे आणखी महत्त्वाचे नेते झाले. कारण ते काँग्रेस श्रेष्ठींच्या लक्षात आलं की हा एक तडफदार असा तरुण नेता आहे आणि जो आपल्यासाठी किंवा काँग्रेससाठी काय वाटेल ते करू शकतो. त्यानंतर त्यांचं स्थान महत्त्वाचं होत गेलं आणि मग ते 1982मध्ये राज्यसभेवर खासदार झाले. 1988मध्ये पुन्हा खासदार झाले. 1991 नंतर तर ते आणखी महत्त्वाचे नेते झाले. 1994ला ते राज्यसभेचे खासदार झाले. पुन्हा लोकसभेच्या 1998च्या निवडणुकीमध्ये मात्र सुरेश करमाडी काँग्रेसमधनं बाहेर पडले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तेव्हा विठ्ठलराव तुपे यांनी कलमाडींचा पराभव केला. तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या की जे शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे संबंध फार चांगले होते. जे शरद पवार पंतप्रधान व्हावेत यासाठी सुरेश कलमाडी प्रयत्न करत होते. तेच शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्यामध्ये बऱ्यापैकी वितुष्ट निर्माण झालं आणि त्यानंतर मात्र अनेकांना आठवत असेल की पुण्याचा कारभारी बदला अशी साथ घातली शरद पवारांनी आणि मग पुण्याचा कारभारी बदलला गेला. सुरेश कलमाडींचं स्थान धोक्यात आलं. सुरेश कलमाडी यांच्याकडे असणारी महानगरपालिका तेव्हा अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेतली. तो पुणे पॅटर्न जो होता की सगळे पक्ष कलमाडींच्या विरोधामध्ये एकत्र आले आणि अजित पवारांनी महापालिकेवर आपली सत्ता मिळवली आणि सुरेश कलमाडी त्या अर्थानं जरा बाजूला झाले. गंमत बघा, म्हणजे कलमाडीची 1998ची राज्यसभा निवडणूक फार गाजली होती. काँग्रेसचे मातब्बर उमेदवार माजी केंद्रीय सचिव राम प्रधान यांचा पराभव करून कलमाडी अपक्ष म्हणून निवडून आले होते. पण त्याच वर्षी म्हणजे 98ला निवडून आले आणि त्याच वर्षी शरद पवारच काँग्रेसमधून बाहेर पडले. कलमाडी मात्र काँग्रेसमध्ये आले. कलमाडींनी पुण्याच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण केला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1995 ते 1996पर्यंत पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बनले आणि संसदेमध्ये रेल्वेचं अंदाजपत्रक मांडणारे, अर्थसंकल्प मांडणारे ते एकमेव रेल्वे राज्यमंत्री ठरले. अशा अनेक गोष्टी सांगता येणं शक्य आहे. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी त्यावेळची घोषणा होती. आणि खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे 2010मध्ये हे सगळे आरोप झाले. त्यानंतर त्यांना त्या आरोपात क्लीन चिट मिळाली, पण तोपर्यंत राजीनामा झालेला होता. राजकारणात ते बाहेर पडले होते, तुरुंगात गेलेले होते आणि बरंच काही घडलेलं होतं. त्यांना पुन्हा काही कमबॅक करता आलं नाही. गेली 15 वर्ष सुरेश कलमाडी त्या अर्थानं राजकारणाच्या बाहेरच होते. सुरेश कलमाडींचं हे जाणं हे खरंच फार अस्वस्थ करणार आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे ते चांगले होते, वाईट होते, बरे होते, बुरे होते हा मुद्दा वेगळा आहे. पण त्याचा प्रवास ही मात्र कहाणी आहे. ती प्रवास ही मात्र स्टोरी आहे. म्हणजे 1974मध्ये सुरेश कलमाडी स्क्वॉड्रन लीडरचा म्हणून निवृत्त होऊन राजकारणामध्ये येतात काय? 1980च्या सुमारास पुणे शहर काँग्रेसचा चेहरा होतात काय? 2010पर्यंत 1980 ते 2010 30 वर्ष तब्बल पूर्ण पुण्याचा चेहरा होतात काय? पुण्याचं नेतृत्व करतात काय? जोरदार, मी म्हटल्याप्रमाणे लार्जर दॅन लाईफ असे सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी. त्या जोडप्याविषयी तेव्हा आकर्षण, कुतूहल, कौतुक, मोठमोठे कार्यक्रम, मोठमोठे इव्हेंट्स. हेमा मालिनीपासून ते अनेक जण पुणे फेस्टिवलला यायचे आणि मोठमोठी चर्चा, जोरदार चर्चा असायची. डॉक्टर जब्बार पटेलांपासून अनेक दिग्दर्शकांच्या सोबत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम. महामॅरेथॉनचा मागाशी पुणे मॅरेथॉनचा उल्लेख केला. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमध्ये त्यांनी सगळं जोरदार काम केलं. सुरुवातीला शरद पवारांशी सलगी, नंतर शरद पवारांसोबत वितुष्ट आणि एका अर्थानं शरद पवारांच्या सोबत वितुष्ट असल्यामुळेच त्याचा फटका त्यांना बसला आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि त्यानंतर मग ही सगळी टीका टिप्पणी आणि मग त्यातून शेवटी ते
पूर्णपणे राजकारणातून बाहेर पडणं, हा सगळा जो प्रवास आहे, हा प्रवास खूप वेगळा प्रवास आहे. एक वेगळी स्टोरी आहे. मला असं वाटलं की आज ती स्टोरी सांगावी. खरं म्हणजे बऱ्याच आठवणी आज दाटून आलेल्या आहेत, पण थोडं दुःख पण आहे. त्यामुळे कदाचित ते फार नीटपणे मला मांडता येत नाही आहे. कारण मी स्वतः करमाडेंना भेटलो आहे, करमाडेंच्या मुलाखती घेतल्यात, करमाडेंसोबत गप्पा मारल्यात. मला आठवतं जेव्हा भारत अमेरिका आण्विक करार झाला होता, तेव्हा त्या आण्विक करारावर मी पुस्तक लिहिलं होतं, नियतीशी करार, नव्या जगाचे नवे आकलन. त्या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीसुद्धा आली होती. तर मी ते सुरेश करमाडेंकडे ते पुस्तक दिलं होतं. त्याने ते सोनिया गांधींना दिलं आणि सोनिया गांधींनी ते पुस्तक वाचलं, पाहिलं, असं त्याने मला सांगितलंसुद्धा. आणि मला म्हटले, सुरेश करमाडे मला म्हणाले की संजय, तुम्हाला सांगतो, सोनिया गांधींना फार कौतुक वाटलं की या विषयावर कोणीतरी पुस्तक लिहित आहे, कारण हा करार खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर अल्पावधीतच सगळ्या गोष्टी घडल्या आणि सुरेश करमाडे राजकारणातनं बाहेर पडले. ते कसे आले माहीत नाही, आकस्मिकपणे आले. कसे गेले माहीत नाही, आकस्मिकपणे गेले. पण ही स्टोरी मात्र आहे. एनिवे, सुरेश करमाडे, वी मिस यू. चलो, बाय.